मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो धनुर्माससाठी छान अशी रांगोळी तयार करणार आहोत, किंवा आपण याला अधिक मास देखील म्हणतो. तर त्याच्यासाठी मी उभे 3 आणि आडवे 3 असे टिपके ओढून घेतलेले आहेत. आता आपल्याला यामधून अशी एक रेष ओढून घ्यायची. आधी हा बॉक्स तयार करून घेऊया आपण, आणि त्यानंतर थोडेसे लाईन प्रत्येक ठिकाणी आपण अशी वाढवून घ्यायची. आता हा बॉक्स आपला पूर्ण तयार झालेला आहे. सुरुवातीला आपल्याला इथं आता हे 3 रेषा ओढून घ्यायच्या. अजून आपल्याला एक एक टिपके ओढून घ्यायला लागणार आहेत रेषा. आता इथं आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा छोटा, आणि त्यानंतर आतमध्ये 2 रेषा ओढून घ्यायच्या. परत इथं उभ्या 2 रेषा, परत इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ह्या रेषा आपण व्यवस्थित काढल्या पाहिजेत, नाहीतर रांगोळी आपली चुकणार. मग तिथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आपले सगळे रेषा ओढून झालेले आहेत. त्यानंतर इथून आपल्याला हलकासा तिरका शेप देऊन घ्यायचा आहे, आणि ह्या 4 रेषा एकमेकांना आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्या 3 रेषा, इथून जे आपल्याला रेष दिसत आहे ते इथून आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा या रेषेचा. इथं बघू शकता तुम्ही. या पद्धतीने आपण आता सगळीकडून या रेषा जॉईंट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मधल्या टिपक्यांपासून आपल्याला अशी
फूल तयार करून घ्यायचं एक. मध्ये आपण एक पिवळ्या रंगाचा टिपका उडवून घेऊयात. साईडने देखील आपण पिवळ्या रंगाचे टिपके उडवून घ्यायचे आणि आपल्याला गोल करून घ्यायचे. त्यामध्ये त्यात आपण लाल रंग करून घ्यायचा. आपली रांगोळी तर तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी? व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.